अजूनही लोकांच्या मनात ते निर्माण झालं असताना ते भक्तीच्या माध्यमातून ते निर्माण कमी करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. लाखो वारकरी विविध जाती धर्माची वारीच्या माध्यमातून एकत्र येतात. केवळ एकत्रच येत नाही तर एकमेकांचा योग्य तो आदर सन्मान करताना दिसतात. यावरून महाराष्ट्र संतांनी महाराष्ट्राला केवळ अध्यात्माची परंपरा दिली नाही तर सामाजिक समतेचा मार्ग दाखवून दिलेले दिसते. निष्कर्ष आहे यावरून वारकरी संकल्पना स्पष्ट होते. वारकऱ्यांचे दैनंदिन भक्ती समजते. वारकऱ्यांचा भक्ती मार्ग समजतो. वारकऱ्यांच्या भक्तीतून सामाजिक एकते कसे निर्माण होते हे आपल्याला समजते. कारण प्रत्येक संशोधन पेपरला संदर्भ जसे आपण देतो तसेच ग्रेड पुरते आणि आपले कोणते उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे. वारकरी संप्रदायावर अनेक पेपर वाचले जातात. अनेक अँगलने त्याच्यावर संशोधन होतं. वर्तमानकालीन वारकरी संप्रदायाचा समाजावर कसा प्रभाव पडतो हे तुम्ही थोडक्यात सांगता येईल? मोठ्या प्रमाणात वारीच्या माध्यमातून वारकरी एकत्र येतात आणि त्या माध्यमातून समाजाचे काम करताना आपल्याला दिसतात. त्याचप्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करताना आपल्याला वारकरी दिसतात. सर माझा एक असा प्रश्न आहे प्रामाणिकपणे की जसं आता सनातन धर्म आहे, बरेचसे इतिहास हिंदू धर्म म्हणतो, त्याचा मूळ जो गाभा आहे तो सनातन धर्माचा. जर सनातन धर्माच्या तुलनेत आपण जर स्वतंत्र वारकरी धर्म म्हणून जर गणला गेला तर ह्या गोष्टीत काही इतिहासात अडचण तयार होऊ शकते. वारकरी माझ्या दृष्टीने एक स्वतंत्र धर्म, त्याची एक स्वतंत्र जीवन पद्धती. जसं सनातन धर्माची एक स्वतंत्र जीवन पद्धती तशी वारकरी पंथाची पण एक स्वतंत्र जीवन पद्धती. मग वारकरी पंथ सनातन धर्माच्या तुलनेत स्वतंत्र धर्म होऊ शकत नाही. किंवा जातीभेदाला कल्पना नाही आपल्याला.